स्वप्नात रंग भरताना भाग 7. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. आई बाबा, मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत. बोलू का मी? रुही आई बाबांची परमिशन मागतच म्हणाली. हां, बोल की बाळा, विचारत काय आहेस? बोल डायरेक्ट, आई रुहीला म्हणाल्या. आई बाबा, मला असं वाटतं की हे नातं इथेच थांबवावं. रुही आईबाबांकडे बघत म्हणाली. रुही असं बोलताच दोघे पण तिच्याकडे शॉक झाल्यासारखेच बघायला लागले. काय बोलत आहेस रुही तू? कळतंय का तुला? रुहीचं बोलणं ऐकून बाबा रुहीवर ओरडलेच. पण बाबा, रुही बोलतच होती की बाबांनी रुहीला हात दाखवून गप्प केलं. खेळ वाटतो का तुम्हाला? लग्न म्हणजे मनात आलं की मोडायला. एकदा पण आमचा विचार केला नाही का? तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला रुही. बाबा नाराज होतच रुहीला म्हणाले. मला माहीत आहे रुही, शुभम तुझ्यासोबत नीट वागत नाही, तुझ्यासोबत नीट बोलतसुद्धा नाही. पण याचा अर्थ असा तर नाही की तुम्ही लगेच वेगळं व्हावं. तुला त्रास होतोय तो दिसतोय आम्हाला. पण अजून लग्नाला 15 दिवस पण झाले नाहीत बाळा. तू तुझा टाईम घे, त्याला त्याचा टाईम दे. आता कुठे तुमचं लग्न झालं आहे. एकमेकांना तुम्ही टाईम द्या, तुमच्या नात्याला वेळ द्या. तरी जर हे नातं घट्ट नाही झालं तर मी स्वतः तुला मदत करेल. पण आधी या नात्याला वेळ तर द्या तुम्ही. असंही तुम्हाला 6 महिने तर एकत्र राहावंच लागणार आहे. या 6 महिन्यात तुमचं नातं घट्ट करायचा प्रयत्न कर, आई रुहीला समजावत म्हणाल्या. रुही काही बोलायला तोंड उघडणारच तर बाबांनी तिला रूममध्ये जायला सांगितलं. रुही रूममध्ये जातच होती की बाबांनी तिला आवाज दिला, रुही. म्हणून रुही थांबली. काय झालं बाबा, बोला ना. रुही, तुझं कॉलेज राहिलं आहे ना थोडं अजून, तर ते पूर्ण कर आता. मी शुभमसोबत बोलून तुझं ॲडमिशन इकडच्या कॉलेजमध्ये ट्रान्स्फर करून घ्यायला सांगतो, बाबा रुहीला म्हणाले. नको बाबा, तसं पण आता फक्त एक्झाम राहिल्यात तर मी तिकडंच जाईन महिनाभर एक्झामसाठी. आणि मला माझ्या मैत्रिणींनासुद्धा भेटायचं आहे. खूप दिवस झाले भेटले नाही. त्या पण सारख्या मला कॉलेजमध्ये बोलवत आहेत, रुही बाबांना समजावत म्हणाली. अगं पण तू एकटी कशी राहणार आता तिथं? बाबा काळजीतच रुहीला म्हणाले. बाबांना रुहीला तिच्या घरी एकटीला राहून द्यायचं जरा टेन्शनच आलं होतं. आई बाबा गेल्यापासून ती तिथे गेली नव्हती आणि आता एकटी तिथं, ते पण इतके दिवस. म्हणून त्यांना तिला तिथं सोडायला नको वाटत होतं. त्यात ती किती दाखवत असली तरी ती अजून पूर्णपणे सावरली नव्हती. नका काळजी करू बाबा, मी नीट राहील. आणि माझी मैत्रीण आहे ना, ती पण माझ्यासोबतच माझ्या घरी राहायला येणार आहे, रुही बाबांना समजावत म्हणाली. ठीक आहे, कधी जायचं तुला ते सांगून ठेव मला. आणि हो, आधीच सांग म्हणजे मी तिथे सगळी व्यवस्था करून ठेवायला सांगतो, बाबा रुहीला म्हणाले. हो बाबा, अजून 15 दिवसांनी जाईल मी, रुही. ठीक आहे, जा आता रूममध्ये जाऊन आराम कर. आता फक्त परीक्षेचा विचार कर, लग्नाचा विचार करू नकोस. बघ तू, वेळ सगळं नीट करेल, बाबा रुहीला म्हणाले. हो बोलून रुही रूममध्ये निघून गेली.
अहो, काय चाललंय हे? असं कसं लग्न मोडायचं? बोलली ती. आणि शुभम का असं करतोय? त्या पोरीच्या नादी लागून हा या सोन्यासारख्या पोरीला त्रास देतोय. कधी कळणार त्याला ती त्याच्यासाठी चांगली नाही. फक्त पैशांच्या मागे आहे ती त्याच्या. उद्या दुसरा मुलगा भेटला की त्याच्याकडे जाईल ती याला सोडून. पण तोपर्यंत त्याच्या आयुष्यातून ही सोन्यासारखी पोर गेली तर. काहीतरी करा ना तुम्ही. आई रडतच बाबांना म्हणाल्या. तू नको काळजी करू. लवकरच शुभमला तिचा खरा चेहरा दाखवून देईल मी. काहीतरी विचार करतच बाबा म्हणाले. असंच होऊ दे देवा, म्हणून आईंनी हात जोडले. रूममध्ये येऊन रुही आई बाबा काय म्हणाले याचा विचार करत बसली होती. मी खरंच घाई केली का बोलायला? आई पण खरंच तर म्हणाल्या, अजून आम्ही एकमेकांना ओळखतोच किती की लगेच प्रेम होईल. पण यांना तर दिव्यावर प्रेम आहे. दिव्या आवडती यांना आणि म्हणूनच मला त्या दोघांच्या मध्ये नाही यायचं. म्हणून तर मी बोलले ना आईबाबांसोबत. रुहीची मनातच बडबड सुरू होती. शेवटी जे व्हायचे ते होईल हा विचार करून रुही आपलं पुस्तक घेऊन बसली. पण अभ्यासात सुद्धा तिचं मन लागत नव्हतं. शेवटी पुस्तक तसंच सोफ्यावर ठेवून रुही गॅलरीमध्ये जाऊन बसली. इथं मस्त वाटतं. कसलं टेन्शन येत नाही. फक्त बाहेरचा निसर्ग बघत राहावं असं वाटतं. थोडा वेळ तसंच बाहेर बघत बसून रुही तिथेच पुस्तक घेऊन अभ्यास करत बसली. पुस्तक वाचता वाचता रुहीला तिथेच झोप लागली. संध्याकाळी शुभम घरी आला. रूममध्ये आल्यावर त्याला रुही कुठेच दिसली नाही. फ्रेश होऊन शुभम गॅलरीमध्ये आला तर रुही तिथेच सोफ्यावर झोपली होती. तो तिला उठवणारच तेवढ्यात दरवाजा वाजला. म्हणून शुभम दरवाजा उघडायला गेला तर मावशी आल्या होत्या. शुभम बाळा, तुला आणि रुहीला खाली जेवण करायला बोलवलं आहे, सांगून मावशी निघून गेल्या. हो मावशी, येतो आम्ही, बोलून शुभम गॅलरीमध्ये येऊन रुहीला आवाज द्यायला लागला. रुही, उठ. रुही. पण रुही काही उठली नाही. म्हणून शुभमने तिच्या तोंडावर पाणी टाकलं. तशी रुही खडबडून जागी झाली आणि गोंधळून शुभमकडे बघू लागली. तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर न देता शुभम खाली जेवायला बोलावलं आहे बोलून स्वतः खाली निघून गेला. नंतर रुहीसुद्धा बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि जेवायला खाली आली. सॉरी आई, अभ्यास करता करता कधी झोप लागली मला समजलंच नाही. खूपच उशीर झाला. सॉरी. रुहीला ती लवकर खाली आली नाही, उशिरापर्यंत झोपली या गोष्टीचं वाईट वाटत होतं. अरे बाळा, त्यात काय इतकं, आणि प्रवास करून दमलीच असेल तू, त्यामुळे काही नाही. आणि माझ्या मदतीला मावशी होत्याच. बोलत बोलतच सगळ्यांचं जेवण झालं. थोडा वेळ हॉलमध्ये बसून सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. पण रुही खाली गार्डनमध्ये थांबली. तिला शुभमसोबत रूममध्ये राहायची इच्छा नव्हती. त्यामुळे शुभम झोपेपर्यंत आपण गार्डनमध्येच फिरत बसू असा विचार करून ती गार्डनमध्ये येऊन बसली. इतक्यात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. काय रुही मॅडम, विसरले तुम्ही आम्हाला? साक्षी. साक्षी म्हणजेच रुहीची अगदी लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण. तुला कसं विसरल बाई मी, आता तुलाच फोन करणार होते, रुही साक्षीला म्हणाली.
काही बोलू नकोस. आता मी तुला फोन केला म्हणून लगेच म्हणते. मी तुला फोन करणारच होते. इतके दिवस एक फोन नाही की मेसेज नाही. लग्न करून विसरली लगेच. असं असतं का गं? साक्षी थोडं रागातच रुहीला म्हणाली. नाही ग बाई, तुला कसं विसरल मी? तूच तर आहे आता मला माझं म्हणावं असं. आई बाबा तर सोडून गेले. आता तूच आहे ना मला. रुही रडक्या आवाजात साक्षीला म्हणाली. रुहीचा रडका आवाज ऐकून साक्षी लगेच गप्प झाली. अगं बाई, रडते कशाला? मी तर तुझी मज्जाच करत होते. साक्षी रुहीला म्हणाली. पण मी खरं खरं बोलत आहे. तू सोडून आता कोणीच माझं नाही. बोलतच रुही अजूनच रडायला लागली. रुहीचा रडका आवाज ऐकूनच साक्षीला समजलं रुही खुश नाही. पण आता हा टॉपिक नको म्हणून साक्षी काहीच बोलली नाही. उगाच रुही अजून रडेल म्हणून. रुही 20 दिवसांनी आपले पेपर आहेत. तू कधी येणार आहेस? साक्षीने विषय बदलला. मी तेच सांगायला तुला कॉल करणार होते. मी 15 दिवसांनी येणार आहे. तर तू माझ्यासोबत माझ्या घरी राहायला येशील ना गं? रुही साक्षीला म्हणाली. येशील म्हणजे काय? येणारच आहे मी. ही काय विचारायची गोष्ट आहे का? हसतच साक्षी म्हणाली. थोडा वेळ असंच बोलून रुहीने कॉल कट केला आणि रूममध्ये जायला निघाली. पण रुहीला असं वाटलं वर गॅलरीमधून कोणीतरी बघत आहे. म्हणून रुहीने वर बघितलं तर शुभम कॉलवर बोलत होता. शुभमनी रुहीला कॉलवर बोलताना बघितलं होतं. तिला रडताना बघून त्याला कसं तरीच होत होतं. पण नंतर तिला हसत बोलताना बघून त्याला खूप राग येत होता. ही इतक्या रात्री कोणासोबत बोलत आहे म्हणून त्याला तिचा जास्तच राग येत होता. कॉलवर दिव्या हॅलो हॅलो बोलून शेवटी कॉल कट झाला. तरी शुभमचं लक्ष नव्हतं. रुहीने गॅलरीमध्ये बघितलं तेव्हा शुभम भानावर आला. पण कानाला मोबाईल असल्यामुळे रुहीला वाटलं तो कॉलवरच बोलतोय. शुभमनी मोबाईल बघितला तर कॉल कट झाला होता. त्याने परत दिव्याला कॉल केला. कुठं होतास तू? मी किती वेळा हॅलो हॅलो केलं तरी लक्ष कुठे होतं तुझं? खरं खरं सांग शुभम, काय चाललंय तुझं? तुला ती भिकारडी आवडायला लागली तर नाही ना? परवा रात्रीसुद्धा तू तिच्यासोबत तिच्या रूममध्ये होतास हॉटेलमध्ये. तुला का आता तिची काळजी वाटायला लागली? आवडायला लागली का तुला ती? दिव्या रागातच म्हणाली. गप्प बस दिव्या. तुला माहीत आहे ना मला ती आवडत नाही. तरी पण तू का नाव काढते तिचं सारखं सारखं? राग येतो मला तिचा. तिला समोर बघितलं तरी डोकं फिरतं माझं. मग मला का आवडेल ती? आणि परवा फक्त माझ्यामुळे ती तिकडे चक्कर येऊन पडली म्हणून मला तिची काळजी वाटली. बाकी काहीच नाही. शुभम ओरडूनच दिव्याला म्हणाला. शुभमचा रागीट आवाज ऐकून दिव्या गप्प झाली. मग हळू आवाजात शुभमला म्हणाली. तुला माहीत आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. म्हणून मला भीती वाटते जर तुला ती आवडली तर तू मला सोडून निघून जाशील. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आय लव्ह यू शुभ. दिव्या
शुभमला लाडीगोडी लावत म्हणाली. शुभम पण शांत झाला. तुला माहीत आहे ती मला कधीच आवडणार नाही, त्यामुळे तुझ्या मनात असं तू कधी आणू नकोस. झोप आता, गुड नाईट बोलून शुभमनी कॉल कट केला. रुही रूममध्ये आली तर शुभम कॉलवर बोलत होता. तिने एकदा त्याच्यावर नजर टाकली. तिला समजायला वेळ लागला नाही की तो दिव्यासोबत बोलत आहे. लक्ष न देता रुही शांतपणे सोफ्यावर हेडफोन लावून गाणी ऐकत पडली. तर इकडे दिव्या मनातच काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून रुही कायमची शुभमच्या आयुष्यातून दूर निघून जाईल आणि लवकरच तो दिवस आणल मी, बोलून दिव्या स्वतःशीच हसली. क्रमशः हळूहळू शुभमचं मन रुहीकडे झेप घेतंय. काय असेल दिव्याचा प्लॅन? दिव्याच्या कारस्थानामध्ये रुही बरडली तर जाणार नाही ना? जाणून घेण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.